नमस्कार, लक्ष वेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण आलेलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्याचे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो काय आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फुटला त्याच अनुषंगानं आज सकल मराठा समाज मंगळवेढा तालुका यांच्या वतीनं तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। आपण काय त्यांच्या प्रतिक्रिया जाणून काय सांगाल दादा, नेमका प्रकार काय होता आणि आपण तहसीलदाराकडे काय मागणी केली आणि शासनाचा काय निषेध आपण काय कशा पद्धतीने केला? काल जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण येथे जो राजगड किल्ल्यावरती छत्रपती महाराजांचा जो पुतळा होता तो कोसळलेला आहे आणि त्यांचा आपल्या महाराजांचा जो आव्हान झालेला आहे, त्यामुळं आम्ही आज छत्रपती शिवालयामध्ये मंगळवेढ्याची सर्व सकल मराठा टीम इथं येऊन आम्ही निवेदन तयार केलेलं आहे। आणि या निवेदनामध्ये आम्ही हेच सांगितलेलं आहे की तिथले जे संबंधित अधिकारी, संबंधित ठेकेदार आणि तिथले जे कोण आहेत त्या संदर्भात काम करणारे त्यांना सर्वांना जास्तीत जास्त तीव्र कठोर कारवाई व्हावी अशा पद्धतीचं आम्ही तिथं निवेदन तहसीलमध्ये दिलेलं आहे। आपल्यासोबत आणखी काय मराठा बांधव सांगायला आपण संबंधित सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा देखील निषेध केला आणि त्यांनी देखील राजीनामा द्यावा अशी देखील आपण मागणी केली। काय सांगता? जो प्रकार घडलेला आहे अतिशय निंदनीय आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि अशा प्रकारे त्यांचा पुतळा उभा करताना ज्या प्रकारची दक्षता घेणे आवश्यक असते त्यासाठी तेथील अधिकारी असो, तेथील प्रशासनाचे सार्वजनिक विभागाचे अधिकारी असो किंवा तेथील जे पालकमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची एक जबाबदारी आहे की अशा प्रकारचा पुतळा आपण उभा करण्याचा ज्यावेळेस करतो आणि त्यांचं जे पुतळ्याचं अनावरण आहे ते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे। त्या बाबतीत त्या शासनानं तिथं दखल घेऊन मजबूत कशा प्रकारे पुतळा करता आला असता तर त्याने केलेलं नाही। याबद्दल सकल मराठा समाज मंगळवेढा तालुका यांच्या वतीने प्रथमतः मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि ह्यामध्ये जे दोषी आहेत तो ठेकेदार असो, प्रशासनातील अधिकारी असो किंवा आणखी कोणी असो त्यांचा त्वरित त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करतो। नाही तर सकल मराठा समाज महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन यापुढे छेडेल याची प्रशासनाने दखल घ्यावी। या प्रकरणाची आम्ही सखोल चौकशी केली असतानाच खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येणार आहेत म्हणून काही गडबडीनं हे काम करण्यात आलं होतं। पण अगदी खरं तर महाराष्ट्राची खूप मोठी शोकांतिका आहे की अगदी 350-400 वर्षापूर्वीचे गडकोट देखील सुरक्षित आहेत, परंतु 8 महिने 23 दिवस पूर्वीच बांधलेला हा पुतळा कोसळतोय। खरं तर अगदी मराठा बांधवांनी आता अगदी तीव्र शब्दात शासनात देखील निषेध केला। संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहतो आणि केवळ 8 महिन्यामध्ये जर हा पूर्ण पुतळा समुद्रामध्ये कोसळत असेल तर संबंधित जे बांधकाम विभाग असू द्या, जे कोणी मॅनेजमेंट केलं आहे हे संपूर्ण लोक दोषी आहेत। त्यावर मराठा समाजाच्या भावना तर तीव्र आहेतच, परंतु तातडीनं तेवढ्या वेगानं आता नवीन पुतळा त्या ठिकाणी उभा करून छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करणं गरजेचं आहे। आताच आपण जाणून घेतले की सकल मराठा समाज मंगळवेढा तालुक्याच्या वतीनं तहसीलदारांनी निवेदन दिले, त्या निवेदनामध्ये शासनाचा आणि प्रशासनाचा देखील निषेध केलेला आहे आणि संबंधित पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं देखील त्यामध्ये उल्लेख केलेला आहे। आज या ठिकाणी आपण किल्ल्याचा जो पुतळा होता किल्ल्यावर त्या निषेधार्थ आपण सगळे जमतो आहोत। पण या ठिकाणी मला वाटतं की कलासंचलनाला यात 90% दोषी, तर कलासंचलनाला ज्यावेळेला पुतळ्याचा क्लिअर पॉईंट दिला जातो त्यावेळेस त्यांनी बघायला पाहिजे होती पुतळ्याची उंची किती आहे, तो भार चेपू शकेल का? तर त्यांनी सांगितलं की खाऱ्या पाण्याचं वारा लागलेला आहे, पडली। जर अशी कारण देत असतं तर 350 वर्षापूर्वी बसलेले किल्ले, गड असतील किंवा त्यांना खारे पाणी लागलंच नाही का, त्यांना कुठे काय पडझड झाली का, तर त्या गोष्टी होत असताना शासनाला या ठिकाणी राजकारण करून मोदींच्या हस्ते अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं, ते राजकारण मोठं झालं आणि आताही मोदींच्या हस्ते करायचा म्हणून गडबडीचा पुतळा बसवला आणि तो पडला। त्यामुळे आम्ही आज शासनाचाच पूर्ण निषेध करतो। तर त्या अधिकाऱ्यांपेक्षा शासनालाच आपल्या दोषी धरतोय आम्ही। शासनाने या ठिकाणी एक लक्ष घेतलं पाहिजे की आम्ही आरक्षण मागत असताना जय शिवराय म्हणलं का तुम्ही जातीवाद म्हणताय, मग तुम्ही शिवाजी महाराजांचे पुतळे बसवून मग मताचं राजकारण करताय का? पण बसवण्याची बसवता पण आमची अस्मिता आहे आणि ती अस्मिता जर तुम्ही असे दिसून बसवत असाल आणि पाडत असाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही ही आम्ही ग्वाही देतो। आणि या पुढं असं काय झालं आणि त्याच्यावर कारवाई नाही झाली तर आंदोलन करणार आम्ही।
आताच आपण जाणून घेतल्या की मंगळा तालुक्यातील जे काय मराठा बांधवांच्या मागण्या होत्या तर त्या आपण जाणून घेतल्या. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.